चला ना मग तिकडून येऊन माझंही काम राहिलं. तुम्हाला तर म्हटलं तुम्हीच जा एकट्याने घेऊन या. अगं नाही ग, थांब थांब, बस झालं ना, माझं झालं झालं. बस एकच मेल पाठवायचा होता, तू सोबत असली तर बरं होते. नाही तर कोणतं काय ऐकून राहिले माझं मला सोबत नेऊन. एक शिवमले ड्रेस घेतला असता झालं असतं. छान एखादा कॉटनचा ड्रेस घेतला असता त्याला आता उन्हाळा आहे. खालीच मिळतो खालीच घेतला असता मी एखादा. नाही त्याच्यासाठी हे खेळणं घेऊ त्याच्यासाठी ते खेळणं घेऊ त्याच्यासाठी हे घेऊ त्याच्यासाठी ते घेऊ. हे काम आहे का उगाच खर्चात पडायचं. हा चल, झालं का तुझं? अरे वा, छान दिसून राहिला हा ड्रेस. हो का. हा, मस्त दिसून राहिला. कुठून घेतला? काही नाही बरं मस्त काय बरं त्याला माहित आहे. मुद्दाम म्हणून आज पहिल्यांदा घातला का मी हा ड्रेस. एवढा आश्चर्यचकित झाले हे छान दिसून राहिला. फारच बाई नाटक्या माणूस आहे ना फारच नाटके आहेत. हो खूप दिवसाचा आहे 5-6 खेप घातला धुतला. खूप जुना आहे हा काय नवीन आहे का. तुम्ही आजच पाहिला का. म्हणजे तुमचं लक्षच नसते वाटते माझ्याकडे. आज बराच दिसला मग. अरे काय बा मंदारानी, तू जे काही घालशील ना ते नवच दिसते. त्या कपड्याले तू घातला म्हणून तो मान येते. नाही तर कपडा काय, कपडा कपडा सारखा, ड्रेस ड्रेस सारखा, असंख्य ड्रेस असतात. पण तो घातला कोण, याच्यावरही त्याची सौंदर्य निर्भर असते. तो तू घातला ना म्हणून एवढा सुंदर दिसून राहिला. मस्त. चल आजही एखादा छान मस्त ड्रेस घेऊन घे तुझ्यासाठी. साडी घेशील तर साडी घे, आता वाढदिवसाला घालायला. आहेत माझ्याकडे साड्या वगैरे ड्रेसही आहेत मला काही घ्यायचं नाही म्हणून तर म्हटलं मी की आज तुम्हीच जाण घेऊन या. मंदा, आता चल ना, चल म्हणून राहिलो तर. माहिती आहे मला, तुझ्या जीवावर आलं, तुला असं वाटू राहिलं की शिवमचा वाढदिवस आहे आणि खर्च आपणच करून राहिलो. मग आता शिवम का दुसरा आहे का? आपला कोणी नाही का तो? मलाही माहिती आहे आपला कोणी आहे तो. पण माझं म्हणणं आहे त्याच्या बाबाजवळ पैसे नाहीये त्याच्या बाबाला नाही तेवढी त्याची ऐपत. तर मग कशाला एवढं वाढदिवस नेहमी ते खर्चात पडा लागते. मी ना ताईलाच समजायला पाहिजे. हा उगाच आम्हाला करायचा आहे वाढदिवस मग तुमच्याजवळ आहे का तुमची सोय. मग घरी मुरमुरे भाजायचे एखादा केक आणायचा. आणि वेटाळातले 4-5 पोरं बोलवले आणि 5 बाया बोलवल्या औक्षण केलं की झाला वाढदिवस. असंही होते ना वाढदिवस. उगाच. अगं मग काय ते 5 स्टार हॉटेलला थोडी करून राहिले का, त्याने काय हॉटेल बुक करायला लावलं का त्या वहिनीनं? साधाच करून राहिले ना. हा, तिथं आपल्या शेतात मरीमायजवळ रोडगे करणं काय याच्यात खर्च आहे काय? होऊन होऊन 5-6 हजार लागतील, याच्या वर तर काही लागणार नाहीये. हा, रोडगे, वांग्याची भाजी, वरण भात पोळी आणि गोड मध्ये एखादी जिलबी. हा का खर्च झाला का? ते वहिनी का हॉटेलमध्ये करायला लावून राहिली काय? हा, तू तर अशी दाखवून राहिली की बस आता आपला 1-1.5 लाखच जाते त्या वाढदिवसात. हा मग तेवढी नाही येत ना त्यांच्याकडे. आणि तुला कोण सांगितलं तेवढे नाही येत त्यांच्याकडे? तुला त्यानं गहू दळून आणायला सांगितले काय? हा, उगाच उगाच कोणाच्या गरिबीचा हे करायचं आहे ना. म्हणजे तुला वाटते की त्याची काही ऐपतच नाही, आणि मग त्यांनी स्वप्नही पाहू नये, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंदही घेऊ नये. हा, असं नसते मंदा. आपली परिस्थिती चांगली आहे, त्याची नादारी आहे, तर म्हणजे मग ते हे असते का? आणि ते लोक नाही आहेत का? माझा मोठा भाऊ आहे, तो वहिनी आहे, ती तुला माहिती आहे. हा, मी आज जे काही आहे ते त्याच्याच छान आहे. हे मला तू रिपीट करायला सांगू नको आता. हं? आणि शिवम काही मला परका नाहीये. शिवमचा काही खर्च असो मी करीन. मला मुलगा आहे का? मग माझा भावाचाच मुलगा माझाच मुलगा. मग माझ्या मुलासारखाच आहे तो. मग माझ्या मुलाचा वाढदिवस मी केला नसता का? मग शिवमचा करून त्यात काय आहे? फालतू डोकं खाऊ नको, चल मुगडानं. ते एवढं काय चिडा लागते मी का नाही म्हणून राहिली का. हे ना बाप्पा करा ना मी तर म्हणतो पूर्णच्या पूर्ण खर्च तुम्हीच करा. अरे पागल बाई, खर्च नाही करायला लागत ना. खर्च काय करायला लागते? ओरडू नका. मग तुला सांगून राहिले समजत का नाही का? मूर्ख. खर्च खर्च खर्च, आणि काय खर्च का? त्याला कपडे घेणं हा खर्च आहे का आता? त्यासाठी एखादं काही खेळणं घेणं हा खर्च आहे का आता? तुला तिथपर्यंत जाणं तो खर्च आहे का? आता भाडंही पाहतं का तू, की आपल्याला भाडं लागेल, गाडीनं गेलो तर गाडीचं पेट्रोल लागेल, हे पण पाहतं का तू आता? हा, तुझ्या भावाच्या लेकराच्या त्याला गेली नव्हती का तू? काय आहे त्या रश्मीच्या घरी गेली नव्हती का आता? मग तेव्हा फुकट गेली काय? तेव्हा नाही लागलं का तुला भाडं?
तिथं तर मस्त मला हे पाहिजे घेऊन आणि तिथं मग सगळेजण आणतील आणि काय म्हणतील ते आपलीच साडी हलकं वाटीन का आपलंच बाळंतिडा असा वाटील का आणि सोन्याचाच पाहिजे मग नाही समजलं तुला खर्च होते हा आणि माझ्या भावाच्या पोराचा वाढदिवस आला तुला लस खर्च लस बचत लस समजून राहिलं हा स्वतःच्या भावाच्या लेकराईले चांगलं करा सोनं करा चांगला ड्रेस घ्या मला वहिनीले चांगली साडी घ्या नाही तर ते म्हणीन मग भावाले महागाचा ड्रेस घ्या स्वतःच बरं समजते इथं आता त्या वहिनीनं फक्त सांगितलं की शिवमचा वाढदिवस करायचा आहे आपल्याला असं तसं तर तुझं लहान 8-10 दिवस झाले तुझं चालू आहे मला समजत नाही का हा ऐपत नाही तर कशाले कराव आणि आपलं अंथरून पाहून पाय पसराव समजून राहिलं मला हा हो त्या वहिनीनं जर म्हटलं असतं की नाही लयच मोठ्या हॉटेलात करा आपणही म्हटलं असतं की वहिनी आपण 5वा करू मोठा करू राहू द्या आता हा पहिला घरगुती करू पण त्याचा नवस आहे की एक रोट करू बा रोटगे करू आपण अमक्या देवाजवळ मग हा का लय खर्चाचं काम झालं का हे हं? मग आता आपण जवळचे लोक आपल्याला बोलावती नाहीत का ते हा खर्च खर्च शिवमचा वाढदिवस एक ड्रेस घेतला की झालं हो ना त्याला एक ड्रेस घेतला की झालं तुला भाच्या इलेलंय 10-10 ड्रेस न्याय लागतात हा इकडे स्वस्त मिळतात इकडे स्वस्त मिळतात असं पोत भरून ने ना मग तो भावाच्या लेकरायला इकडे स्वस्त मिळतात तर आणि मग भावाच्या लेकरासाठी एक ड्रेस घ्यायला तुला पैसा समजून राहिला लय खर्च होऊन राहिला असं का मी का तसं म्हणून राहिली का आणि मी असंच काय नेलं माझ्या भावाच्या लेकरांना असं काय तुम्ही काय 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 घेऊन दिलं बापा हा फक्त त्या मोठ्याच्या वेळेला एक बाळंतिडा केला आणि आता रवीच्या लेकराला एक बाळंतिडा केला काय का माझ्या भावांना का मी का काय काय नेऊन देते का काही एवढं म्हणून राहिले आणि जेवढं तुम्ही तुमच्या भावाला देता ना तेवढं मला माझ्या भावांना द्यायचं गरजही नाही श्रीमंत आहेत म्हटलं माझे भाऊ आणि कधी मागत नाही तुमच्या भावासारखं तुमच्या भावाचा तर कधी हात पुढेच असते मागायले द्यायले नाही कधी एक महागाचा ड्रेस नाही घेतला माझ्या राणीला तुमच्या भावानं बस झालं काय सांगून ठेवतो जास्त बोलू नको अन काय मागते हो मा भाऊ आणि मागे नाही मागतला आता तुले मागते काय तुले मागते काय मी समर्थ हाव मी समर्थ हाव मा भावाला द्यायले कोण नाही देऊ कोण नाही देऊ मग मी मा भावाले देतो तर तुले काही कमी आहे काय काय कमी आहे तुले एवढा मोठा 3 BHK फ्लॅट आहे आलिशान हा गाडी आहे वाटलं तेव्हा हिंडा फिरा खा पिया हा आणि तुझ्या नातेवाईक आहे ते कुठे काय कमी पडू देतो हं? आणि तुला काय करायला लागते माझा भाऊ मागते का नाही मागत का तुला काय घेणं देणं आलं माझा भाऊ आणि मी पायात बशीन डबल आमच्या दोघांत बोलायचं नाही सांगून ठेवतो आपापल्या पायरीत राहा सांगून ठेवतो आताच जास्त आपापली लाईन क्रॉस करू नका तुम्ही चालले ना दोघं शॉपिंगला मी येऊ का मी नाही चालली मला वेळ नाहीये नको येऊ तो ज्यानं काय अळणार आहे का तू का बिल बिल देऊन राहिली काय पैसा देऊन राहिली काय 1 रुपया मग तुले सांगून येऊ मी राय घरीच चल राणी चल आपण शिवमसाठी कपडे आणू खेळणे आणू लहान झाली या माणसाची हा लयच करते निरा याले तर वाटते की यालेच भाऊ आहे जगात कोणाले भाऊ नाहीच आहे याचाच भाऊ लयच साजरा इतका तोडते म्हटलं याचा भाऊ इतका म्हटलं इतका पैशानं नासाळा करतात आमचा आतापर्यंत आमचे 4-5 फ्लॅट झाले असते जेवढं त्या मीनाले आणि मुरली भाऊले द्यायला लागलं हा सदान कदा त्याच आमच्या मागे टुमणं असते हे द्या ते द्या अति कर्ज झालं तती कर्ज झालं पीक नाही झालं खाची सोय नाही निरा निरा भावाले तोडत राहते आणि या माणसाले तो लयच बाई डोळ्यावर पट्टीच आहे निरा भावाचं नाव काढलं की त्या माणसाला सुचतच नाही काही याले तर वाटते का का स्वतःली विकू एक दिवस हा माणूस पैसे नसले ना विकते स्वतःले आणि देते भावाले पैसे जाय काही कर म्हणा मला काय करावं लागते सांगा आता सत्तूबाई हा म्या मंदाले काय म्हणलं तुमच्या देखतच म्हणलं की नाही की मंदा ये म्हणलं 2-3 दिवस पहिले तो किती जोरात बोलली ती मुले का आहे म्हणे आम्हाला धंदा पाणी नाही का म्हणे तर येऊन बसायला लावता का सांगा मग आता 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 बाबूचा वाढदिवस आहे म्हणून तिला म्हणलं की ये म्हणलं 4-5 दिवस पहिले राणीने गमती होती तो लगे म्हणे अळानी हा म्हणे पोरीच्या शिक्षणाची काळजी नाही म्हणे तुम्हाला माई पोरगी का म्हणे गाठीचे का झाले का म्हणे पेपर आणि तिचं का असं आहे का आणि ते का येत नाही का म्हणजे तिचे पेपर होतात बरं
ना मला किसना भाऊन सांगितलं ना की राणीचे पेपर लवकर आहेत, लवकर होतात त्याची शाळेत, तशी त्याच्या शाळेत लवकर होतात नाही उन्हाळ्याच्यानं. आपल्या इकडे तरी एप्रिल महिना येते, तिच्या शाळेचे पेपर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात घेतात, ऊन तपते तर. मग तिचे पेपर होऊन राहिले बरं राणीचे, म्हणून मी म्हणलं राणीचे पेपर होतात ना म्हणलं, मग तिले गमते म्हणलं गावात, ये पोरीले गमते तू ये राय म्हणलं, असं म्हणलं बाई मी. सगळ्यात माका चुकलं का? मग नसतील झाले तिचे पेपर, काय सांग बाई. आम्हाला होतात ना पेपर, तिचे पेपर 11-12 तारखेला होतात. मग मी म्हणलं 16 तारखेचा वाढदिवस आहे म्हणलं आपला, तर ये मग तू 11-12 तारखेला राणीचे पेपर झाले म्हणलं की तू चालली ये, असं म्हटलं. बाकी काय म्हटलं मी? म्हणे नाही आम्ही 16 सकाळी येऊ आणि संध्याकाळी चाललो जाऊ म्हणे, आम्हाला वेळ नाही म्हणे. मग म्हटलं बाई बरोबर आहे बाई, आता त्या किसना भाऊला सुट्टी नशील नाही तर मग हे करावू शकत नाही का, किसना भाऊ चालले जातील, मग राणी लगे मंदा करावू शकत नाही का ती. काय सांगा बाई, मग नशीन बाई त्याला सुट्टी. मा संग नाही बोलली माहिती, तू संग बोलली ना, मा संग तर बोलली नाही. ते त्या म्हणलं सतूबाई आहेत तर कुठे तिनं म्हटलं दे मग बाई संग बोलतो का काही, तशीच करते ती वचवांगी. कुई कुई हे बा मनानच फोन करते आणि माय बाई इतक्या वेळ बोलते. आपल्या इकडे धंदा राहते आणि आपण फोन केला की अशी आपल्याला वचकल्यासारखी करते निरा. समजतच नाही या मंदाचं, घडीत कशी तर घडीत कशी. आता त्या दिवशी मी पहिल्यांदाच फोन केला तिला, जसा म्हणलं अव आपण असं असं करू म्हणलं, आता शिवमचा वाढदिवस आहे तो, हो ना करा ना असं तसं. मग त्यापासून मला तिने फोनच नाही केला. मग मीच फोन केला तिला, तर लगे मला म्हणे काल म्हणे एवढा खर्च करता म्हणे, तुमची सोय नाही तो. मग मी म्हणलं नाही हो म्हणलं, खर्चचं काय म्हणलं, आपण असं रोडगे करू म्हणलं 25-30 लोकांची, असं काय लय आहे म्हणलं. तर मला म्हणे पा म्हणे खर्च म्हणे हातावरूनच करा म्हणे, जेवढा अंथरू नाही तेवढं पाय पसराव म्हणे ताई, माणसाला इच्छा तर लय असतात म्हणे, मग का साऱ्याची इच्छा पुऱ्या करत असतात का म्हणे, एकच माणूस किती कमवेन म्हणे. मला समजलंच नाहीये. मग फोन ठेवल्यावर मी विचार केला, मी म्हणलं एकच माणूस आणि हिचं काय म्हणलं, तर मग माझ्या ध्यानात आलं तिचं म्हणणं होतं किसना भाऊ कमावतात आणि ती किती करतील सरायचं, असं तिचं म्हणणं होतं. तिले काय वाटते सतूबाई की किसना भाऊले आम्ही पैसे गिसे मागतो, तर तिला वाटते की आम्ही निरा किसना भाऊले तोडतच राहतो, असं वाटते तिले. काय सांगा माय, जाऊ दे ना माय, जाईन ताई नाहीतरी येऊन कोणत्या कामात पडते. असं आहे का की आली तर लय दय निवडू लागते. जाऊ दे ना, नशीन टाईम किसनाले सुट्टी नशीन, मी राहतो ना तुला करू सरू लागेली. मी राहतो ना, आशा येतो म्हणे ना. हो ना, आशाबाईचा आलता मला फोन, येतो मग 13-14 तारखेला येतो म्हणत, त्या शुक्रवारी संध्याकाळी बसीन म्हणत, नाही तर मग शनिवारीची संध्याकाळची बसीन म्हणत वहिनी मी, असं म्हणत. पण मग मॅम मंदाला तेच म्हणलं ना, म्हणलं पाय ताई बाई येऊन राहिले ये म्हणलं, सगळ्या जणी जसं गमते कारणाला निमित्त आपण सगळ्या जणी सोबत राहिलो तर हे वाटते, उन्हाळ्याचा उन्हाळाही आहे. तर माहितीनं निरा असं वसकडच केलं बाई मला निरा, लगे फोनही ठेवून दिला. आता मी मोठी आहो ना, काहीच मला असं हे नाही करत ती की मोठी आहे बघ, काहीच नाही, आपणच तिची निरा हाजी हाजी करा, असं वाटते जाऊ दे माय लहान आहे, जाऊ दे लहान आहे, मग काय झालं जाऊ दे. ती निरा काहीच मला मान नाही करत निरा. मी म्हणत नाही काही म्हणूनच ना, का मी पैशानं गरीब आहो म्हणून. जाऊ दे ना माय, तू बी का आली आता मधातच लावतो, माहित आहे ना आपल्याला मंदा कशी आहे तर. जाऊ दे ना मग, आता आहेच मोठी तर मग समजूतदारी घे, मोठ्याच माणसानं समजूतदारी घेतली पाहिजे. लाईनी असेच असतात, लाईनी आटतच असतात, भांडतच असतात, समजदारी मोठ्याच्याच अंगात असते. मोठी आहेस ना, मग तुलाच काम आहे समजून घेणं. जाऊ दे सोड पिच्छा, बोलू दे, बोलली काय तर म्हण दे, आपण येते ते बरोबर. सतूबाई सांगू नका, तुम्ही बी ना मलाच म्हणता, मंदाले तुम्ही काहीच ना म्हणत. सांग बाई आता, मग आता ते म्हणून का ते ऐकते. आणि हे बाबाई तुमच्या दोघी देराने जेठाण्याच्या मधात मला काही घेऊ नका माय, मले तू बी सारखी ती बी सारखी. तू बी तुमचं पायात बसा, दोघी देराने जेठाण्या सकाळी एकच होसान आणि ननद मी अलग पडीन. सतूबाई भल्ले आंग राखतात, काहीच नाहीत म्हणत मंदाले, मंदाचा नवरा पैशावाला आहे ना, म्हणून जो तो मंदाची हाजी हाजी करते, गरीबाले तर कोणी बोलते. मी फोन नाही लावत, मी काय फोन लावू द्या मंदाले, आपण याच असेल तर येईन, नाही तर नको येऊ म्हणा जाय.
मी ना ओ माय आज काही करा लागत नाही का? हा पोंगे तयाचे आहेस म्हणस मग करणं बसणं तयाले ऊन किती होऊन राहिलं. भर उन्हात पोंगे तैत त्याच्यापेक्षा आता तर ऊन घे ना. दुपारचं काही लोय केला जाते अंग टाकला जाते घंटाभर. हो करतो. माय आली का? नाही बाई त्या बाईने आल्या अजून. ही तर काय बसते का काय सांगवता ती जाऊन. लेच करते आई आईले का माहित नाही का घरी धंदा आहे म्हणून. जाऊन बसली तर ती. मी ऐकतो ना म्हणून जो तो मला राग खायचते. मंदाले तर वाटते की लस ते हे आहे. आपण बाई 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 करावं ती अजून 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 आपल्या निरा तोंडच चाटते. काही बोलते निरा. काही मी मोठी आहो तर काही जेठानीचा काही मान मले. जेठानीचा तर उलचाच मान नाही मले. काय करावं मा या दोघी देराण्या जेठाण्या तर आपलंच बाई चटणी होते. आपल्याला काय करा लागते माय बाई आता हे बाई. तिले मंदाले काही म्हणलं की ते फुकते. ते तर माय माऊली काही ऐकतच नाही. सातव्या आसमानवरच असते. मीनाले काही म्हणलं की हे म्हणते मलाच शिकवता तुम्ही. मंदाले काही म्हणत ना. सांग माय आता आपल्यासारखीनं काय करा. काय माय तिकडे काही करा. येईले आशीच पुरते. आशी दोघीले उरते न पुरते. उरलं पाणी अंगावर घेते. मला तर निरा शिकवतातच या. सतुबाई सांगा तुम्ही. सतुबाई सांगा तुम्ही. सतुबाई बोलतच नाहीत. कोणाला काही म्हणतच नाहीत. ओ माय काय म्हणतो माय ऐकतेच कोण म्हणून. काय माहिती तिकडे आता त्या शिवमचा वाढदिवस व्हायला लागतो बाई डांगळोच आहे बाई. काय बाई काय माहित बाई काही काम ना धाम आता उगाच मंदाले काही काम आहे काय. जाय माहिती तिकडे हे बाई फुकले. हे म्हणते आता महापोराच्या वाढदिवसाला मंदा डांगळो करते. काय माय बाई काय असं माय. आपल्याला तर बाई पेचच आहे नि रा.